तर मित्रांनो, आपण जातोय टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि आज होणार आहे माता रमाई आंबेडकर चषक 2026, ज्याचं आयोजन केलं आहे वंडर्स 11 पेडे या संघाने. आणि आज ज्या मॅच होणार आहेत त्या शिंदे मैदान, गोलकोटमध्ये शिंदे मैदान आहे, तिथे होणार आहे. तर जातोय आपण शिंदेवाडी मैदानात. तर चला जाऊया शिंदेवाडी मैदानामध्ये. बाय. तर मित्रांनो, मी आलो आहे ग्राउंडवरती, शिंदे मैदानावरती, आणि माझ्यासोबत आहेत अनिल आणि रोहन नेहमीप्रमाणे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. विनंती करतो पंचायत संघाला की त्यांनी मैदानात यायचं आहे, टॉस केला जाईल. दोन तीन खेळ अजून काय ना रे. नंतर आपण लगेच टॉस कडे यायचं आहे. स्पोर्ट कळंबस्ते वर्सेस वंडर्स 11 सी हा चालू होणारा सामना असेल. प्रथम तर पहिला सामना होणार आहे सुगत 11 कलबस्ते वर्सेस पेढे 11 सी. तर असा हा पहिला सामना असणार आहे, उद्घाटनचा पहिला सामना. तर बघूया सामना. वंडर्स 11 पेढे सी चा टीम आपल्याला पाहायला मिळेल. वंडर्स 11 पेढीच्या दरम्यान मॅचला देखील सुरुवात केली जाते. आशिष पहिले षटक आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मॅचचा आस्वाद देखील पाहतोय आणि त्यावरती माता रमाई आंबेडकर चषक 2026चा पहिला चिन्ह टाकण्याकरिता आशिष सज्ज आहे. इतिहास पाहिलं गेलं तर आशिष संघ देखील पाहतोय. दर्जेदार संघ आहे. पुढे पुढे सरसावला आहे. डॉटेड ड्राइव्ह क्षितिज गंभीरच्या बॅटमध्ये निघाला आहे. 1-2 का 4 शानदार 4 येतो या इनिंगचा पहिला चौकार. पुनश पावटेचं पहिले षटक आशिषच्या खात्यामध्ये यॉर्कर विकेट बदल ब्रह्मास्त्र वापरले गेले. पहिला चेंडू फेस करेल. चांगला फटका देते मात्र पाहिले तर क्षेत्ररक्षक उपकार आहे. चुकीला माफी नाही. शिंदेवाडीचं हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानाचा विक्रम खूप मोठा राहिला गेला. अनेक सारे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना देखील पाहायला भेटतील. आधारस्तंभ आणि जिथे मात्र वंडर्स 11 पेढे हा संघ क्रिकेटच्या पद्धती जेव्हा क्रिकेटच्या पद्धती असतो त्यामध्ये तुषारजी गमरे हे आदरणीय तिथे स्वागत करायचं आहे. विवेक मोहिते, स्नेहल गमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मंडळाच्या वतीने होतंय. मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो वरती स्टेजवरती यायचं. बाबू मोहिते नक्कीच पुढेशी वाईट देखील अपेक्षा देखील आपण पाहतोय. तर पहिली मॅच झाली तर त्यामध्ये बाजी मारले पेढे या संघाने. तर आता आमचा राऊंड आहे. कळवंडी विरुद्ध आमचा भीमराज कापसार असा सामना होणार आहे. आणि नाणेफेकीचं कौल जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं आहे. तर जाऊया मैदानात, आपण ग्राउंडवरती जाऊया. भूमिकेत पाहायला भेटेल. वाईटचा इशारा येतोय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर वाईटचा देखील इशारा. धावा झाल्या 24 धावा. येतोय विकेट. स्पर्शने चांगला झेल देखील टेपला गेलाय. विकेटचा बदल.
एकेच आपण जर पाहिलं तर भीमराज कापसा टॉस जिंकला. प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतला गेलाय आणि वंडर्स लेव्हल टीमच्या आपण पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पहिल्या इनिंग्स मध्ये खेळताना पाहायला भेटतील. तर बी ग्रुप दीपक आयोजन वंडर्स क्रिकेट क्लब पेढे बहुतेवाडीची मानाची ट्रॉफी पहिला चेंडू लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक सज्जय इथपर्यंत एकदा वाढ केली गेली. विकेट बॅटरची भूमिका ग्राह्य धरली जाते. फुल टॉप चेंडू होता. येस क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर दर्जेदार कामगिरी आहे. नक्कीच उत्कृष्ट हिटर आहे आणि धनामारी चालू केले आणि सुंदर चौका येतोय त्याच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. परत ओव्हर थ्रो होतोय. सुंदर स्ट्रोक बॉलवर अनिशने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून संघाला विकेट दिलेली आहे. पेट्रोल काढपण लागते गाडी किती ॲव्हरेज देते. आणि 43 धावांचा उद्दिष्ट पार करायचा आहे जो एक धाव काउंट केली नव्हती. चला बीसीसी कळवंडे सतीजी जाधव साहेब आपण 5 षटकांचा मॅच आपण लगेचच क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. चालू राहील 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 43 धावा आणि गोलंदाजाच्या भूमिकेत चिपळूण तालुका बौद्ध समाज क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सचिव सन्माननीय सतीजी जाधव साहेब आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजाच्या भूमिका पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चेंडू दिशा दिली आहे. शॉट पाहिजे रिझर्व मध्ये येतो चेंडू वन बाउन्स येतो चौकार 4 धावा. चौकाराच्या दिशेने गाण्याची देखील सुवर्ण संधी आपण पाहायला भेटली. पुरुष दिशा 2 स्ट्रोक शॉट पाहिजे रिझर्व मध्ये पुरुष बनवलाय. पॉवरचा पॉवर स्ट्रोक येतो सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. येस कॅरी ऑन. तर आपण देखील आज कायद्यानुसार नसतो जगामध्ये. येस फ्लॅग सिक्सर आउट ऑफ दी पार्क येतोय पॉवरचा ब्रँड पॉवर. या स्पर्धेच्या दिशेने देखील पाहण्यासारखं राहील. पुरुष आपण पाहिलं गेलं तर टप्पा पडला तर क्षेत्ररक्षक फंबल झाला गेलाय आणि नक्कीच मात्र पाहिलं गेलं तर चेंडू पर्यंत पळता तिथपर्यंत पाहिलं गेलं तर एकदा 2 धावा ऍड केल्या गेल्या. धावपैकी धावा झाल्या. धावपैकावरती 16 धावा. माउंटच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर वापर केला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे डाऊन दी ग्राउंड आउट ऑफ दी पार येतोय कापसाचा ब्रँड. जी मुरादपूरची स्पर्धा पाहिली तिथे देखील या स्पर्धेने गाव टू गाव स्पर्धेमध्ये सहभाग घेतला भीमराज कापसा टीमने. पुन्हा 1 बाउन्स 1 टू का 4 आर्यन पवारचा 4 शानदार 4 चौकार. भीमराज कापसा विजय टीमचं हार्दिक अभिनंदन. बीसीसी कळवंडी तुम्ही आला तुमचा खेळ चांगला राहिला. उपस्थिती प्रार्थने राहिली त्याबद्दल तुमचं देखील या वंडर्स इलेव्हन पेढे बहुतेवाडीकडून तुमचं देखील मनापासून हार्दिक तर आता झालेला होता सामना आमचा. तर त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो आणि आता नेक्स्ट मॅच आहे खेरडी आणि खडपोली. त्यांच्यामध्ये कोण जिंकेल तो आमच्यासोबत खेळणार आहे. तर पाहूया दोघां संघांमध्ये कोण जिंकते ते. कारण जेणेकरून आपल्या करेंगे सबका स्वागत. स्वीकार मोदीने स्वागत केले शेतकऱ्याने. पुढे शेती मात्र बॅट ट्रेनिंग चांगले गेले. तर माझ्या क्षेत्ररक्षक आहे छोटा क्षेत्ररक्षक आहे दादू. नक्कीच आज मात्र दादूला देखील संधी आहे. अमरपाली गडपली प्लेइंग इलेव्हनच्या भूमिकेत तो सुयश होतो स्ट्राईकला. बघूया सुयश कसं समाचार घेतो अनितचा. सुंदर कटोरीला चेंडू बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 रनाचा कॉल असेल. 28 सुपूर्द करा सोहेलजी गंभरे प्रतीक गंभरे जे बाहेर चेंडू आपण सुपूर्द करा. इथे मात्र क्षेत्ररक्षण कॅचची संधी होती झेलाची संधी होती. कॅचेस विन द मॅच क्रिकेटच्या पडद्यावर ग्राह्य धरला जातो. रनआउटची संधी आहे. स्वीकार मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. त्याला पाहायला भेटतं पुढचा चेंडू घेऊन अनिलजी मोहिते. चांगला चेंडू आहे डाऊन दी ग्राउंड आउट ऑफ दी पार. खेळडीचा ब्रँड येतोय सुयश मोहितेचा पलटवार. शक्य 1
मधला विजय संघ भीमराज कापसाळ टीम समोर खेळताना पाहायला भेटेल. तोपर्यंत आमचे डीजे ऑपरेटर यस कार्य काय करतो साहिल आपला शेवटचा शेवट टाकताना कॅचचा चान्स सुंदर कॅच यष्टी रक्षाकडून बघायला भेटतोय. आपण पाहिलं तर 91 धावा हे उद्दिष्ट पार करायचंय या मॅच मध्ये 91 धावांचा पाठलाग करायचंय. बॅटिंग पाहून आपल्या बॅटची रेटिंग चांगली गेली. मयूर मोहिते शपथ जर पाहिलं गेलं तर विकेट किपरचा रोल मयूरचा देखील खूप चांगला राहतो. अजून देखील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे शेती मात्र पाहिलं गेलं तर ऑब्स्टिकलचा टप्पा योग्य टप्प्याचा वापर पहिला चेंडूचा वापर केला गेलाय. अचूक टप्पा टाकले गेले टप्प्यावरती अचूक टप्प्याचा वापर देखील झाला गेला. तर ए गटामध्ये सेमीसाठी पात्र ठरले ती पेडे वंडर्स आणि आता होणार आहे पंचशील खेरडी आणि भीमराज कापसाल आमची मॅच होणार आहे. तर पाहूया कोण जातोय आहे सेमीसाठी, कोण पात्र ठरतोय आहे सेमीसाठी. चला जाऊया आणि आपण टॉस जिंकलोय आणि आपण करणार फिल्डिंग. तर जाऊया आणि चांगली फिल्डिंग करूया आणि चांगली बॅटिंग सुद्धा करूया. सरकार सरकार 26 पहिल्या परावामध्ये देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक मानाची ट्रॉफी आणि ऐतिहासिक मैदानावरती क्रिकेटचं बरार तोपर्यंत आमचे डीजे मास्टर कॅरी ऑन. तर मॅच खूप मधोमध आहे. एका बाजूला पंचशील केरडी भीमराज कापसाळ किती धावांपर्यंत मजल मारली जाईल पंचशील केरडी टीम. एखादा चेंडू होता थोडंसं कटरची भूमिका राहिली परंतु आशिष पावचं क्षेत्ररक्षण कोणी विसरणार नाहीये. जरी देखील या मॅच मध्ये षटका देखील आला गेला असेल पण थोडस बॉडी टच सीमारेषेपर्यंत राहिला आणि हा षटका देखील आला गेला. मजा आहे इथे मात्र पाहिलं तर लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. वन बाउन्स येत सीमारेषेलगत स्वीकार मोहितीच्या बॅट मधून चौकार 4 धावा. पुढचा चेंडू बघू काय होतंय. एक 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. सेन्सिबल शॉट्स खेळले जात आहेत तिथे स्वीकार मोहितेच्या बॅट मधून. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि करण मोहितेची खासियत देखील आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा त्या करण मोहितेची भूमिका खूप चांगली असते क्रिकेटच्या पटलावरती. यशस्वी झाला नाहीये. धावसंख्या मोठी पाहिजे. पुढे लॉफ्ट ड्राईव्ह डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. पकडलाय झेल अनिश. आजच्या सत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक दर्जेदार केलाय ठीक आहे. आज निसर्ग बदलू शकतो तर माणूस बदलायला काही वेळ लागत नाहीये. निसर्ग बदललाय माणूस तुम्ही बदला निसर्ग बदलेल. निसर्गाकडे पहा प्रभू. कुठलं ते बघ ते जाय त्याच्या पाठमध्ये निघायला गेला होता तोच आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आर्यन पवार पहिला चेंडू उडवलाय चौकारच्या दिशेने 4 धावा. रनअप घेताना साईड दुसरा चेंडू टाकताना तुमचा चेंडू घेऊन सज्ज आहे. पुढे शेती मात्र पाहिलं गेलं तर बॅटने चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पुढचा चेंडू काय होतोय. सुंदर स्टोन कॅचचा आउट. दुसरा धक्का लागतोय. आणि प्रथम देखील आम्ही बॅटिंग पाहिली. अप्रतिम बॅटिंग असते. मोठे मोठे स्ट्रोक येतात पण समोर असेल सुयश मोहिते. पहिला चेंडू इथे मात्र पाहिलं तर पंचांचा इशारा आउट ऑफ द लेग स्टंप वाईटचा इशारा घेत आहे. प्रथम पंचांच्या भूमिकेत आमचे योगेशजी गमरे
नक्की त्यांच्या संघाला घेऊन देखील त्याने क्वालिफाय केलाय आणि त्यांचेच आयोजन आहे संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतोय योगेश कंपरे त्याची संपूर्ण टीम संपूर्णची ट्रॉफी आणि पहिल्या पर्वामध्ये एक चांगलं नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं आपण देखील पाहतोय पाहावं लागतील तुमच्या बॅटमध्ये धावा बनवायला लागतील कोणाची ती मात्र पाहिजे दिशा दिली क्रिकेटच्या पटामध्ये दिशा देणं खूप गरजेचं आहे कोणाची ती मात्र पाहिलं गेलं तर थ्रो देखील केला गेला आहे आणि यशस्वी गॅदर देखील केला तिथपर्यंत 2 धावा ऍड 2 धावेची धावसंख्या धावपटकावधी धावा झाल्या 8 धावा. तर मी आलोय घरी आणि आमची मॅच होती खेरडी या संघासोबत आणि त्या मॅचमध्ये आम्ही हरलो आणि त्यानंतर सेमीचा राऊंड पेडे आणि खेरडी या संघामध्ये होता. तर पेडे या संघाने बाजी मारली. तर उद्या काय होईल सेमीफायनलमध्ये तर त्याच्यासाठी पेडे या संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.